ठरलं तर मग या मालिकेच्या 26 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता हुशार प्रतिमा आतापर्यंत जे कोणी ओळखू शकलं नाही ते ओळखणार आहे. प्रिया ही तन्वी नाही या गोष्टीचा प्रूफ आता फक्त प्रतिमा नाही तर या खोट्या गोष्टीमधून रविराजांच्या पण समोर येणार आहे. आणि प्रियाबद्दल आता डाऊट एक दोघांच्याही मनात निर्माण होणार आहे. कारण अशी काहीतरी स्टोरी प्रिया सांगत असते जी आयुष्यात कधी घडलेलीच नसते. आणि त्यानंतर हुशार प्रतिमा खूप मोठी युक्ती करत प्रियाची भांडेफोड करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचलणार आहे. आणि त्यातच अर्जुनचं प्रेम सायलीच्या समोर येणार आहे. म्हणजे अर्जुन आपल्यावरती प्रेम करतो हे सायली ऑफिसमध्ये लपून ऐकणार आहे. या दोन जबरदस्त पॉझिटिव्ह गोष्टींसोबत अजूनही मालिकेमध्ये जबरदस्त घडामोडी घडणार आहेत त्या या व्हिडिओमध्ये पाहूया. 26 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे अर्जुन आणि सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल विचार चालू असतो किंवा बोलणं चालू असतं. सायली सांगत असते आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल ज्या वेळेला पूर्णाजी आणि आई या दोघींना समजेल तेव्हा त्या दोघींनाही खूप वाईट वाटेल ना. अर्जुन म्हणतो हो, पण बघू आपण त्याचं काय करायचं ते. असं म्हटल्यावर ती सायली मनातल्या मनात विचार करते, सर जर तुमचं माझ्यावरती प्रेम असेल ना तर मला हे घर सोडून जायची कधीच वेळ येणार नाही. पण मला कसं कळेल की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी काय करू जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. असा विचार करत सायली विषय पुढे काढते आणि ती म्हणते सर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे समजल्यावरती आणि मधुभाऊ सुटल्यावरती जर मी निघून गेले तर या सगळ्यामध्ये तुम्हाला घरचे लग्नासाठी आग्रह करतील ना. आणि मग त्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा प्रियासोबत लग्नासाठी आग्रह केला तर तर तुम्ही काय कराल. आता या प्रश्नाने अर्जुन इतका दुखावलेला असतो की अर्जुनला या प्रश्नाचं काही उत्तर द्यावं याची बिलकुल इच्छा नसते. आणि त्याच वेळेला इकडे अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही मधुभाऊ सुटल्यावरती आश्रमात निघून जायचं 100% ठरवलेलं आहे ना. तुम्ही जर का आश्रमात जायचं ठरवलंय तर या सगळ्यामध्ये माझी काळजी करू नका. जे काही असेल ते होईल. त्याचा विचार तुम्हाला करायची गरज नाहीये. त्याचा विचार मी करेन. असं म्हणत अर्जुन सायलीवरती चिडतो आणि सायली विचार करते मी काही चुकीचं बोलले का. मी तर तुमच्या मनामधली गोष्ट जाणून घेण्यासाठी हे सगळं करत होते. तुमच्या मनात काय आहे हे जर का मला समजलं तर मला हे घर सोडून जायची गरज नाहीये. असं म्हणत इकडे आता लगेचच सायली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्जुनच्या डोक्यात नेमकं तेच असतं की सायली हे घर सोडून जाणार. त्यामुळे अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि काहीही सोल्युशन नसल्यामुळे अर्जुन ताबडतोब टेरेसवरती जातो. तोपर्यंत इकडे आता रविराज हे चोरून ऐकतायत याच्याबद्दल प्रियाला काहीच माहीत नसते आणि ती आता प्रतिमासोबत गप्पा मारत असते. तिला माहीत नसतं की रविराज बाहेरून ऐकतायत. त्यामुळे आता आपण काहीही सांगितलं तरी या अर्ध्या डोक्याच्या बाईला काय कळणार आहे किंवा हिला काही आठवत नाहीये. त्यामुळे मी कोणतीही गोष्ट जरी सांगितली तरी सुद्धा हिला खरीच वाटेल. म्हणून प्रिया काहीही गोष्ट सांगायला लागते आणि इथेच प्रिया अडकणार असते. प्रिया प्रतिमाला सांगायला लागते आई तुला माहिती आहे का आपण रोज बागेमध्ये जायचो. म्हणजे शाळेमधून सुटल्यावरती आपण बागेमध्ये जायचो. तू मला शाळेमध्ये आणायला यायचीस आणि त्यानंतर मग आपण येता येता बागेमध्ये जायचो आणि मी खूप खेळायचे. माझ्या खूप मित्रमैत्रिणी होत्या. पण ना माझी एक मैत्रीण होती रुचा नावाची आणि तिचा एक भाऊ होता. तो मला खूप त्रास द्यायचा बरं. तो मला त्रास द्यायचा आणि त्यामुळे ना एक दिवशी काय झालं माहितीये त्याची बहीण रिचा तिला तू ओरडलीस की तुझा भाऊ माझ्या मुलीला त्रास देतो आणि मग तू रिचा आणि तिचा भाऊ या दोघांशी पण मला बोलायला बंदी केली होतीस आणि ते दोघं जण मला इतका त्रास द्यायचे म्हणून तू खूप चिडली होतीस. त्या रिचाला पण सांगितलंस की माझ्या तन्वीला त्रास द्यायचा असेल तर तू आमच्या घरी यायचं नाही. असं सांगत प्रिया खोटं मनाला येईल ते सगळं सांगत असते आणि रविराज बाहेरूनही ऐकत असतात. ही मुलगी मूर्खासारखी खोटं का बोलते हे रविराजांना काहीच कळत नाही आणि रविराज या सगळ्यामध्ये ह्या खोट्या गोष्टी ऐकून इतके चिडतात की ही प्रतिमाला खोटं सांगते आणि रविराज एकदम डायरेक्ट एंट्री करतात आणि रविराज म्हणतात तन्वी अगं काय चाललंय तुझं. तू इतक्या खोट्या गोष्टी रंगवून का तिला सांगतेयस. हे तुझं वागणं मला कळलं नाही. ज्या गोष्टी कधी घडल्या नाहीत
त्या गोष्टी सांगण्याचा काय अर्थ आहे? आता प्रिया गडबडते. म्हणजे हा बाहेरून सगळं ऐकत होता की काय? मी तर या सगळ्यामध्ये मला वाटलं की हा बिंडोक बाईला काय कळतंय म्हणून जे मनाला येईल ती गोष्ट सांगत होते. पण मला काय माहिती हा बिनडोक माणूस बाहेर उभा राहून हे ऐकत होता. लागली सगळी वाट लागली. आता काय करू? आता बाजू कशी सावरू? असा विचार सावनी करत असते आणि तोपर्यंत आता इकडे रविराज म्हणतात, बोल. अगं ज्या गोष्टी कधी घडल्याच नाहीत त्या गोष्टी तू का सांगत बसलेली आहेस? यावरती आता प्रिया काय उत्तर देऊ काय उत्तर देऊ खूप मोठ्या कन्फ्युजन मध्ये सापडते आणि शेवटी काहीतरी थातुरमातुर उत्तर द्यायला लागते. आणि प्रिया म्हणायला लागते, बाबा अहो रिव्हर्स सायकोलॉजी, रिव्हर्स सायकोलॉजी. रविराज म्हणतात, कसली रिव्हर्स सायकोलॉजी? यावरती प्रिया सांगते, म्हणजे आईला काही आठवत नाहीये ना, त्यामुळे मी आता तिला चुकीचं काहीतरी सांगणार. म्हणजे रिव्हर्स सायकोलॉजीचा उपयोग करून मी काहीतरी चुकीचं वागणार आणि मी खोटं सांगणार. मग जर तिला या गोष्टी खरंच आठवत असतील ना जुन्या घडलेल्या, तर हे घडलंच नाही हे तिला आपोआप समजणार ना. आणि मग तिला समजल्यावरती ती या गोष्टी अशी अशी घडली होती किंवा ही गोष्ट अशी घडली नव्हती असं ज्या वेळेला बोलेल ना, त्यावेळेला तिच्या आठवणी जाग्या होतील ना. ह्याला म्हणतात रिव्हर्स सायकोलॉजी. आता रविराज अजून चिडतात, हे बघ तुझी रिव्हर्स सायकोलॉजी आहे ना ती तुझ्याकडे ठेव. तू फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाय ना, मग ही रिव्हर्स सायकोलॉजी कुठून शिकलीस तू? आणि कसली रिव्हर्स सायकोलॉजी? तुझा फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे तो तुझ्या पुरता ठेव. बाकी इथे रिव्हर्स सायकोलॉजी वापरण्याचा प्रयत्न करू नकोस. तिला कन्फ्यूज करू नकोस. जे काही खरं खरं घडलंय तेच खरं खरं तिला सांग. खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. असं म्हणत रविराज प्रियावरती चांगले चिडतात. प्रिया म्हणते, नाही बाबा, मी कुठेतरी वाचलं होतं की असं जर का आपण केलं ना तर एखाद्या व्यक्तीला मागच्या गोष्टी आठवायला सोपं जातं. रविराज म्हणतात, अशा पद्धतीने खोटं सांगून प्रतिमाला काहीही आठवायला सोपं पडणार नाहीये. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही खरं खरं आहे तेच तिला सांग. बरं प्रतिमा, मी इथे बसतो आणि मी तुला काही गोष्टी सांगतो, चालेल ना? प्रतिमा म्हणते, हो चालेल ना, बसा तुम्ही आणि सांगा. मग आता रविराज तिकडे मोबाईल काढतात आणि आता बेडवरती बसायला येतात. बेडवरती बसता बसता ते सांगायला लागतात, तुला माहिती का प्रतिमा, एक दिवस तू, मी आणि तन्वी शाळेमध्ये गेलो होतो. म्हणजे तन्वीच्या आपण दोघ जण शाळेमध्ये गेलो होतो असं म्हणत रविराज पुढची गोष्ट सांगणार. पण तितक्यात रविराजांचा फोन वाजतो. फोन वाजल्यामुळे रविराज म्हणतात, 2च मिनिटात मी आलो बरे का, तुम्ही दोघी जणी बोलत बसा. म्हणून रविराज फक्त आपण तिघजण शाळेत गेलो होतो आणि तो विषय अर्धवट ठेवून बाहेर निघून जातात. रविराज बाहेर गेल्यावरती आता इकडे प्रतिमा प्रियाला विचारायला लागते. प्रतिमा विचारायला लागते, काय घडलं होतं? आपण तिघजण ज्या वेळेला शाळेमध्ये गेलो होतो तेव्हा असं काय घडलं होतं? यावरती आता प्रिया गडबडते. मला तर यातलं काही माहितीच नाहीये. कसं काय मी ह्याला सांगणार आहे की काय घडलं होतं आणि काय नाही घडलं होतं ते? नाही नाही, या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीचं घडतंय आणि आता मला या सगळ्यामधून काहीतरी मार्ग काढून इथून आता बाहेर पडायलाच पाहिजे. नाहीतर नाहीतर या दोघांना पण समजेल की मी खरी तन्वी नाहीये. काय करू काय करू? आणि मग ती ऍक्टिंग करायला लागते. हा, ज्या वेळेला आपण ना शाळेत गेलो होतो त्यावेळेला, अरे बापरे, 11 वाजले. 11 वाजले आणि मला आता झोपायला पाहिजे. 11 वाजता नाही झोपलं तर मला त्रास होईल. मला झोपायला पाहिजे. आई, मी खरं सांगू का, तर मी झोपते. कारण उद्या मला सकाळी लवकर उठायचं आहे. माझ्या असाइनमेंट वगैरे सबमिट करायचे आहेत. इतका वेळ जागणं मला नाही जमणार. असं म्हणत प्रिया नाटकी करायला लागते आणि तिला याच्या पुढचं काही माहितीच नसतं तर ती पुढे काय सांगणार काय असते. त्यामुळे तिला काही सांगायलाच हे नसल्यामुळे प्रिया आता, आई मला झोपायला पाहिजे बरं का, मी आता झोपते असं म्हणत चक्क खोटारडी प्रिया झोपायला जाते. आणि इथे कुठेतरी प्रतिमाच्या मनामध्ये संशयाची पालचूक चुकते की हिला एक आठवण नीट सांगता येत नाहीये किंवा आता जे विचारले ते सुद्धा सांगता येत नाहीये. तर या सगळ्यामध्ये ही किती खरं बोलतीये आणि किती खोटं बोलतेय हा प्रतिमाला जरा पडलेला प्रश्नच असतो. आणि प्रिया विचार करते, अरे बापरे, हे असं वागून मी फार दिवस वाचू नाही शकणार आहे. किती काही झालं तरी मला फार दिवस या सगळ्यामध्ये खोटं खोटं बोलता येणार नाहीये. काय करू काय करू जेणेकरून या सगळ्यातून वाचू? प्रियाला काही उत्तरच सापडत नसतं आणि प्रिया या सगळ्यामध्ये अडकलेली असते. आता तरी ती वाचलेली असते झोपण्याचा प्रयत्न करून. इकडे तोपर्यंत सायली सोबत बोलून चिडून अर्जुन टेरेसवरती आलेला असतो.
अर्जुन टेरेसवर येतो म्हणून त्याच्या पाठोपाठ चैतन्याला पण तो बोलवतो. चैतन्य तिकडे आल्यावरती आता अर्जुन घडलेला प्रकार सांगतो आणि तो म्हणतो, नाही, मला या सगळ्यामध्ये सायलीच्या शिवाय राहताच येणार नाहीये. सायली तर लगेचच सोडून जाण्याच्या गोष्टी करतायत आणि त्यामुळे मी आता इकडे काहीही करून मला इथे आता सायलीला माझं प्रेम व्यक्त करून काही उपयोगच नाहीये. यावरती चैतन्य म्हणतो, हे बघ, तू विचार केलास ना तर माझ्याकडे एक युक्ती आहे. यावरती अर्जुन म्हणतो, युक्ती? कसली युक्ती? सांग चैतन्य, काय आहे तुझ्या मनामध्ये? यावरती चैतन्य म्हणतो, हे बघ, आपल्याकडे मधुभाऊंना म्हणजे आता मधुभाऊंना जामिनावरती सोडवण्यासाठी तरी आणि त्यांची केस मजबूत करण्यासाठी तरी इनफ पुरावे आहेत आणि हे पुरावे आपण यावरती अर्जुन म्हणतो, चैतन्य काय बोलतोयस तू? मला तर काही कळतच नाहीये. तुला माहितीये का, सायली जे काही माझ्याशी वागतायत ना त्यामुळे मला हे ते हॉरिबल जे स्वप्न पडलं होतं ना ते हॉरिबल स्वप्न खरं होण्याची भीती वाटते. आणि अर्जुन आपल्या स्वप्नाबद्दल चैतन्याला सांगायला लागतो की मधुभाऊ सुटलेत आणि सायलीला मी प्रपोज करतोय, पण त्यावरती सायली माझ्यावरती चिडल्यात आणि त्या निघून गेल्यात. असं घाणेरडं स्वप्न मला पाहायला मिळालं होतं आणि ते स्वप्न खरं होतंय की काय याची मला भीती आता वाटायला लागली. चैतन्य म्हणतो, त्याच्याबद्दलच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय, ऐकून तरी घे तू माझं. म्हणजे या सगळ्यामध्ये तुला पडलेलं हे स्वप्न खरं होऊ नये यासाठी आपण एक काम करू शकतो. अर्जुन म्हणतो, काम? कसलं काम? चैतन्य म्हणतो, तू ऐक तरी, मी काय सांगतोय ते तू काही ऐकतच नाहीयेस आणि तुझंच आपलं बोलणं पुढे ठेवलेलं आहेस. यावरती अर्जुन म्हणतो, बोल, काय सांगायचंय तुला? तर चैतन्य सांगायला लागतो, हे बघ, आपल्याकडे इनफ पुरावे आहेत, पण आपण काय करायचं आहे, हे पुरावे अजिबात कोर्टात सादर करायचे नाहीत. अर्जुन म्हणतो, काय वेड लागले? यावरती चैतन्य म्हणतो, अरे ऐक तरी तू माझं ऐकत नाहीस आणि असाच पुढे पुढे बोलायला लागलेले आहेस. यावरती आता अर्जुन म्हणतो, बोल, काय बोलायचंय तुला? काय म्हणणं तरी काय तुझं? यावरती चैतन्य म्हणतो, आपण काय करायचंय माहितीये का, हे जे पुरावे आहेत ना हे कोर्टात आत्ता सबमिट नाही करायचे, थोडा वेळ घ्यायचा. थोडा वेळ घेऊन मग हे पुरावे जर का आपण सबमिट केले ना तर या सगळ्यामध्ये तुला अवधी मिळेल. मधुभाऊ सुटेपर्यंतचा हा अवधी तुला उपयोगाला येईल, तो म्हणजे सायलीला आपल्या मनातली गोष्ट सांगायला. म्हणजे आपण काय कायमस्वरूपी ते पुरावे आपल्याकडे नाही ठेवायचे, थोडासा डिले करायचा आहे आणि थोडासा डिले झाल्यामुळे मग तुला हा वेळ मिळेल. अर्जुन म्हणतो, वेळ लागले का? एथिकली हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर मधुभाऊंच्या सुटण्यासाठी आपल्या हातामध्ये इनफ पुरावे आहेत तरी सुद्धा आपण थांबणं हे खूप चुकीचं आहे चैतन्य, हे एथिकली मला पटत नाहीये. असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आपला ठाम विरोध दर्शवतो. किती काही झालं तरी सुद्धा मी माझ्या प्रेमासाठी स्वार्थी होणार नाही, मी मधुभाऊंना या सगळ्यामध्ये डिले होऊ देणार नाही. चैतन्य म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन, ज्या सगळ्यामध्ये तुला आता तुझ्या प्रेमासाठी हे सगळं करायलाच पाहिजे, कारण कारण तुझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये. अर्जुन म्हणतो, बिलकुल नाही, मी माझ्या प्रेमासाठी माझे एथिक्स सोडणार नाही. किती काही झालं तरी मधुभाऊंचा सुटण्याचा राईट आहे आणि जर मला ते पुरावे सापडले तर त्यांचा राईट मी अजिबात हिरावून घेऊ शकत नाहीये. तू मला चुकीचे सल्ले देऊ नकोस, हे असं होणार नाही. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मग तुला जर का माझा सल्ला ऐकायचा नसेल तर तुझ्या मनाला जे पटेल ते कर, पण सायली वहिनी तुझ्या स्वप्नाप्रमाणे ज्या वेळेला निघून जातील ना मग त्यावेळेला मात्र तू मला सांगू नकोस की सायली वहिनी निघून गेल्या आणि मग मात्र मला आता काही करता नाही आलं. त्यावेळेला तुझी साथ द्यायला मी नसणार आहे, म्हणून मी तुला सांगतोय की फक्त डिले करायचा आहे. मी तुला म्हणतच नाहीये की त्यांना तू अडकवून ठेव म्हणून. अर्जुन म्हणतो, नाही, किती काही असलं तरी सुद्धा एथिकली हे चुकीचं आहे आणि मी हे करणार नाही. यावरती आता चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मला वाटलं होतं एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, पण ठीक आहे, तुला जर का या सगळ्यामध्ये ही गोष्ट पटत नाहीये तर तू एक काम कर, तू आता सायली वहिनीला गमावण्याची तयारी ठेव आणि तशी मनाची तयारी करून मग तुला जे काही वागायचं ते वाग. असं म्हणत चैतन्य सडेतोडपणे अर्जुनला या सगळ्यामध्ये आता घडलेली घटना सांगून तुला हे पटत असेल तर कर, नाही तर नाही असं म्हणतो. पण अर्जुन मात्र ठाम आपल्या मतावरती असतो, किती काही झालं तरी माझ्या स्वार्थासाठी मधुभाऊंना अडकवायचं नाही. मग चैतन्य निघून जातो. अर्जुन आपल्या रूम मध्ये यायला निघतो. अर्जुन ज्या वेळेला आपल्या रूम मध्ये येत असतो तो रूम मध्ये येऊन टोकावतो तर सायली तोपर्यंत झोपलेली असते. सायली झोपलेली असते आणि अर्जुन तिकडे एंटर करतो आणि तो विचार करतो, नाही नाही, मी इतका स्वार्थी कधीपासून झालो? मला असा स्वार्थीपणा करून अजिबात चालणार नाही.
हा स्वार्थीपणा करणं चुकीचं आहे. माझ्या भावनांसाठी मी मधुभाऊंच्या आयुष्याशी खेळ करू शकत नाहीये, असं म्हणत अर्जुन दारातच उभा असतो आणि तितक्यात त्याला मागून कुणाचा तरी आवाज येतो आणि हा आवाज दुसरा तिसरा कुणाचा नसून अर्जुनचं अंतर्मन असतं. अर्जुनचं अंतर्मन अर्जुनला काहीतरी सांगत असतं आणि अर्जुन मागे वळतो. कोण आहेस तू? असं म्हणत अर्जुन आपल्या अंतर्मनासोबत बोलायला लागतो. त्यावरती अंतर्मन सांगायला लागतं, अरे असं काय करतोयस? मी तर तुझंच अंतर्मन आहे ना. या सगळ्यामध्ये तुला जे काही वाटतंय ना, ते मला नाही पटत आहे. म्हणजे कसं आहे, एव्हरीथिंग इज फेअर अँड लव्ह अँड वॉर. जर तुला सायलीचं मन जिंकायचं असेल किंवा तुला अवधी हवा असेल, तर चैतन्य जे काही बोललाय मला असं वाटतंय ते सगळं खरं आहे आणि ते सगळं तू करावं असं मला वाटतं. यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी एक वकील आहे. वकील असा असतो की जो आपल्या क्लायंटला सोडवण्यासाठी धडपडत असतो आणि जर माझ्याकडे इनफ पुरावे आहेत तर मी माझ्या क्लायंटला माझ्या स्वार्थासाठी अडकवून नाही ठेवू शकत. हे माझ्या तत्वात बसत नाहीये. यावरती आता त्याचं अंतर्मन सांगायला लागतं, तुझी तत्व थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलेस ना तर तुला ही गोष्ट पटेल की या सगळ्यामध्ये सायलीला थांबवण्यासाठी तुझ्याकडे दुसरा कोणता मार्गच नाही आहे. हा मार्गाशिवाय तू दुसरा कोणत्याही मार्गाने सायलीला थांबवू शकत नाहीस. तू जर का मधुभाऊंचे पुरावे सबमिट केलेस, त्यांना जर का बेल मिळाली, तर मात्र या सगळ्यामध्ये आता सायली सोडून जाणार ही गोष्ट निश्चित आहे. मग तुझ्याकडे अवधी नाही मिळणार. तुला कोण सांगते मधुभाऊंना कायमचं जेलमध्ये ठेव? अरे थोडासा अवधी मिळाला तर या सगळ्यामध्ये सायलीला बोलू शकशील ना. बघ, या उपर निर्णय तुझा असणार आहे. पण एकदा वेळ हातातून निघून गेली ना की मग मात्र तुला या सगळ्यामध्ये काही करता येणार नाही, असं म्हणत अर्जुन आता इकडे आता चैतन्याचं म्हणणंच पुन्हा एकदा आपल्या अंतर्मनाकडून ऐकत असतो. पण त्याला स्वतःला हे पटतच नसतं. किती काही झालं तरी हे असं करणं हे चुकीचं आहे, असं तो विचार करत असतो. अंतर्मन म्हणतो, ठीक आहे, विचार कर, तू चुकीचं आहे. पण ज्या वेळेला सायली सोडून जातील मग त्यावेळेला तुझ्या हातात दुसरा कोणता पर्याय राहणार नाही. त्या पण गोष्टीचा तू विचार करावास असं सुद्धा मला वाटतं, असं म्हणत आता इकडे अर्जुन द्विधा मनस्थितीमध्ये अडकतो. काय करावं? मन मानत नाहीये, पण सायली सोडून जाईल हे सुद्धा मन मानत नाहीये. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अर्जुनची अवस्था झालेली असते आणि या सगळ्या काचाट्यामध्ये अर्जुन पुरेपूर अडकलेला असतो. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा उठते. प्रतिमा उठल्यावरती आता इकडे प्रतिमा ज्या वेळेला सकाळी पहाटे उठते, प्रिया अजूनही झोपलेली असते. प्रतिमाला प्रियाच्या बऱ्याचशा सवयी, तिचं वागणं हे खूप खटकत असतं. म्हणजे प्रियाचं वागणं, बोलणं हे सगळं खूप चुकीचं आहे असं तिला राहून राहून वाटत असतं. पण या सगळ्यामध्ये आठवणी सुद्धा सांगणारी प्रिया खूप आता खोटं बोलते असं तिला वाटत असतं. मग ती सकाळी लवकर उठते, नमस्कार करते, सूर्याला नमस्कार करून तिचा दिवस सुरू होतो. ती पडदे उघडते, पण इकडे प्रिया मात्र गाढ झोपेतच असते. प्रतिमा उठते आणि आता ती या सगळ्यामध्ये रोजच्या कामाला लागते. पण तिच्या मनातून विषय काही गेलेला नसतो, तो आदल्या रात्रीचा विषय तिच्या डोक्यामध्ये तसाच असतो की या सगळ्यामध्ये आता आपण हिला प्रश्न विचारला, ही खोटं बोलते, हे सगळं तिच्या डोक्यात चालूच असतं. आणि सकाळी प्रतिमा जरी लवकर उठून पडदे उघडून ती आता आपल्या कामाला जरी केलेली असली तरी सुद्धा प्रियाची झोप काही उडालेली नसते. प्रिया अजून झोपेच्या अधीनच असते आणि लाईट आल्यामुळे तोंडामुळे ती इकडून तिकडून चुळबुळ करत असते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन आपल्या रूम मध्ये असतो. त्याला रात्रभर झोप लागलेली नसते. रात्रभर विचार करून 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 अर्जुनचं डोकं दुखायला लागलेलं असतं आणि त्याने त्याच्यातच आता पुन्हा एकदा सल्लामसलत करण्यासाठी चैतन्याला बोलवलेलं असतं. मग चैतन्य धावत पळत तिकडे येतो. चैतन्य ज्या वेळेला धावत पळत येतो त्यावेळेला तो म्हणतो, काय रे, तू निशाचर आहेस, पण तू या सगळ्यामध्ये मला का बोलवतोय सकाळी सकाळी इतक्या लवकर? यावरती अर्जुन म्हणतो, ऐक ना, अरे मला खरंच काही पर्याय सापडत नाहीये. जर आपण कोर्टामध्ये पुरावे सबमिट करायला गेलो तर मधुभाऊ सुटल्यावरती काय होईल हे मला कल्पना करून करून विचारच करवत नाही. यावर चैतन्य म्हणतो, तू निशाचर असलास तरी मला झोपेत नाही इतक्या लवकर उठवायची तुला काय गरज? काल रात्री मी तुला सल्ला सांगितला होता, जे काही आहे ते तुला जर का ऐकायचं नसेल तर तुझी मर्जी, तू तुझ्या पद्धतीने जा, पण या सगळ्यामध्ये सायली वहिनीला गमवायला तयार राहा, असं म्हणत चैतन्य अर्जुनला ह्या सगळ्यामध्ये सारखं सारखं तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की काहीही झालं तरी सुद्धा
तरी सुद्धा तुला हेच करणं भाग आहे. यावरती अर्जुन म्हणतो, अरे नाही रे. चैतन्य म्हणतो, तू काय ठरवलंस तरी काय? जे काही ठरवलेस ते लवकरात लवकर सांग. म्हणजे तू सायली बहिणीला आपलं प्रेम सांगण्यासाठी मधुभाऊंची केस डिले करणार आहेस की नाहीस करणार? असं म्हणत इकडे आता मोठ्याने चैतन्य बोलत असताना अर्जुन त्याचं तोंड दाबतो, कारण या सगळ्यामध्ये सायली रूमच्या बाहेर नाही तर वॉशरूमला गेलेल्या असतात आणि सायलीने वॉशरूम मधून सगळं ऐकलं तर, म्हणून अर्जुन चांगलाच घाबरलेला असतो आणि म्हणून तो चैतन्याचं तोंड धरतो. तोपर्यंत सायली बाहेर येते. सायली बाहेर येते आणि आता अर्जुन गडबडतो. सायलीने काही ऐकलं तर नाही ना, असं अर्जुनला वाटतं. आता या वेळेला तर अर्जुन वाचलेला असतो. सायलीने काही ऐकलेलं नसतं. पण आता अर्जुनचं प्रेम सायलीच्या समोर त्याच्या ऑफिसमध्ये येणार असतं. इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघं ऑफिसला निघून येतात. ऑफिसला निघून आल्यावरती पुन्हा चैतन्य तोच विषय काढतो. पुरावे हातात असतात. सबमिट करण्याची वेळ आलेली असते आणि त्याच वेळेला इकडे चैतन्य म्हणतो, अर्जुन अजूनही विचार कर. आत्ता जर का झटक्यात विचार करून पुरावे सबमिट केलेस तर तू कायमचं गमावून बसशील. यावरती अर्जुन म्हणतो, तुला माहितीये का, एथिकली मला आणि सायलीला कधीच हे आवडणार नाही की मधुभाऊंना सुटण्यासाठी लेट करण्यासाठी मी पुरावे डिले करेन किंवा मी पुरावे न देता मधुभाऊंची सुटका डिले करेन. आता सायली तोपर्यंत एंटर करते आणि आता इकडे सायली माझ्या आणि सायलीच्या प्रेमाखातर आम्हाला दोघांनाही आवडणार नाही हे वाक्य ऐकत नाही. ती पुढचं वाक्य ऐकते की मी मधुभाऊंचे पुरावे लेट देऊन त्यांची केस डिले करेन. आता हे वाक्य ऐकल्यावर तिच्या डोक्यामध्ये येतं, अरे बापरे, म्हणजे अर्जुन सर मधुभाऊंना सोडवण्यासाठी डिले करतील आणि का, आणि असं का ते बोलतायत? सायलीला या सगळ्यामध्ये उगाच संशय मनामध्ये येतो आणि शंकेची पाल चुकचुकते. अर्जुनचं अर्धवट वाक्य ऐकल्यामुळे सायली गैरसमज करून घेते. आता या गैरसमजामधून अर्जुन आणि सायली यांच्यामधलं प्रेम कसं व्यक्त होणार, आणि हा गैरसमज जरी झाला असला तरी अर्जुन पुरावे जमा करून मधुभाऊंना कसं सोडवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.